सांगोला तालुक्यात आढावा बैठकीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली। अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सांगोल्यातील अनेक प्रश्नांबाबत आक्रमक झाल्याने याविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश खोत यांनी दिले। यावेळी तालुक्यातील माण आणि कोरडा नदीला कालव्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देखील खोत यांनी दिले। वाशिममधल्या मंगरुळ पीर बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात झाली आहे। या बाजार समितीत गेल्या 5 दिवसात तब्बल 25,000 क्विंटल तुरीची नोंदणी झाली होती। पण आता प्रत्यक्षात तूर खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। असं असलं तरी इतर कोणत्याच ठिकाणी तूर खरेदीला सुरुवात झालेली नाहीये। मालेगाव शहरात पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे। शहरातील कॉलेज रोडवरील एका घरावरती छापा टाकून पोलिसांनी 1 लाख रुपयांची विदेशी दारू आणि रोख रक्कम जप्त केली आहे। मालेगाव शहरात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। सांगोला तालुक्यातल्या नीरा उजव्या कालव्यातून सुटलेल्या पाण्याचं वाटप पोलीस बंदोबस्तात केलं जातंय। कालव्यातून सोडलेलं पाणी वळवणं, बंधारे फोडून पाणी चोरणं असे प्रकार इथं होत आहेत। त्यामुळे पाटबंधारे खात्यावर ही वेळ ओढावली आहे। मात्र अशा परिस्थितीतही अनेक अधिकारी कालव्यातल्या पाण्याची ठेकेदारांना विक्री करत असल्याचा आरोप होतोय। यामुळे बडे बागायतदार टँकरनं शेतीला पाणी पुरवतात, तर अनेक गरजू शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत। अहमदनगरमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजींवरती गावातील गुंडांनी हल्ला केला। गावात दारूबंदीचा प्रचार केल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात आली। शनिवारी सकाळी गावात हा हल्ला करण्यात आला। या संदर्भात सध्या भापकर गुरुजींनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे। चंद्रपुरात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या तिघांवरती हल्ला करणाऱ्या अस्वलाला कालच ठार करण्यात आले। नागभीड तालुक्यातल्या खरकाडा जंगलात काही जण तेंदूपत्त्याच्या तोडणीसाठी गेले होते। यावेळी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झालेत। जखमी झालेल्यांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त झाल्याने वन विभागाने लगेच त्या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली आणि त्याला ठार केलं। तिकडे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मन्याळे गावात गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या भैरवनाथ जाधव या शेतकऱ्यांना आपलं आंदोलन आता मागे घेतलंय। खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मदतीनं लवकरच बँकेचे अधिकारी, सहकार मंत्री आणि शेतकऱ्यांची मुंबईत भेट होणार आहे। या भेटीचं आश्वासन मिळाल्यानंतर जाधव यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। गेल्या 7 दिवसांपासून जाधव शेतातल्या विहिरीत उपोषणाला बसले होते। बँकेकडून सुरू झालेली जप्ती थांबवावी आणि कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात होतं। बातमी बारामतीहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाची कोनशिला फोडण्यात आली आहे। बुधवारी डोरलेवाडी गावात घडलेल्या या प्रकाराबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय। तसंच कोनशिला फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय। डोरलेवाडी गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद होता। 1 मे रोजी अजित पवारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं, मात्र त्यापूर्वी 30 एप्रिलच्या संध्याकाळीच सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं। दुसऱ्या दिवशी पुन्हा अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यामुळे वाद निर्माण झाला। तो वाद आता थेट कोनशिला फोडण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय। जगप्रसिद्ध ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मचाणीवर बसून वन्यजीव गणना पार पडली, ज्यात 62 पट्टेदार वाघ आणि हजारोंच्या संख्येत वन्यजीवांची नोंद करण्यात आली आहे। हौशी प्रगणकांनी केलेल्या नोंदी या ताडोबातली वन्यजीव श्रीमंती ही अधिक वाढल्याचं दर्शवतात। पट्टेदार वाघांसोबत 19 बिबटे, 82 रानकुत्री, हजारोंच्या संख्येनं सांबर, चितळ, रानगवे या प्राण्यांचीही नोंद करण्यात आली आहे। तसंच दुर्मिळ श्रेणीतील खवल्या मांजर, चांदी अस्वल आणि उडणारी खार यांचीही नोंद होणं हे सुद्धा महत्त्वपूर्ण मानलं जातंय। चौसिंगा, नीलगाय, लंगूर, अस्वल, सायळ, मुंगूस अशा एकूण 4497 वन्यजीवांची नोंद वन्यजीव प्रेमींनी केली आहे।